आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। म्हाडाच्या सप्टेंबरमधील सोडतीच्या निम्म्यांहून अधिक घरांचा ताबा हा नवीन वर्षामध्ये मिळणार। सोडतीतील 1327 घरं ही निर्माणाधीन प्रकल्पातील सोडतीनंतर विजेत्यांना घरांच्या ताब्याची प्रतीक्षा करावी लागणार। मुंबई पालिकेच्या सचिव विभागात लिपिकांची 55 पदं रिक्त, अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण। मुंबईतल्या खड्ड्यांमुळे 30 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस, पालिकेकडून पुन्हा खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात। मुंबई महानगरपालिका आयुक्तांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा, विधानसभा निवडणुकीची जबाबदारी आयुक्तांवर। मुंबईतील गाई म्हशींचे गोठे हे आता बाहेर हटवण्याच्या निर्णयाला वेग येण्याची शक्यता, पालिकेकडून सर्व गोठ्यांना नोटिसा बजावण्यात येणार, तर 263 गोठे हे हटवण्यात येणार। न्यूरो इम्युनॉलॉजीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, जवळपास 350 पेक्षा जास्त रुग्णांवर वर्षभरापासून उपचार सुरू। मुंबईत लाडकी बहीण योजनेचे 1,20,971 अर्ज प्राप्त, तर 1,69,028 महिलांचे अर्ज दाखल। नवी मुंबईत 211 विनापरवाना फलकांवर कारवाई, अतिक्रमण विभागाची धडक मोहीम, महापालिका आयुक्तांचे निर्देश। प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबई पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंचं आवाहन, तर गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही, आयुक्तांकडून जाहीर।